Example 4. Show that tan 3x tan 2x into tan x equal to tan 3x minus tan 2x minus tan x. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. आता RHS साइडला ज्या टर्म्स आहेत त्या tan 3x tan 2x tan x आहे आणि LHS साइडला पण ज्या टर्म्स आहेत त्या tan 3x tan 2x tan x आहेत. फक्त RHS साइडला ज्या टर्म्स आहेत ते इथे निगेटिव्ह मायनस आहे, इथे पण मायनस आहे आणि LHS साइडला सगळीकडे इथे दोन्हीकडे मल्टिप्लिकेशन आहे. तर इथे आपण प्रूव्ह करू tan 3x tan 2x and tan x is equal to tan 3x minus tan 2x minus tan x. LHS side of the equation is tan 3x tan 2x and tan x. आता इथे tan 3x means what? tan 2x plus x. म्हणजे इथे आपण 3x बरोबर काय घेतलंय 2x अधिक x घेतलेले आणि ह्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा tan a plus b. tan a plus b हा फॉर्म्युला वापरायचा आहे. a is here 2x and b is here x. tan a plus b means tan a plus tan b divided by 1 minus tan a tan b. आता हे जे फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला पाठ करायचे, त्याच्याशिवाय आपल्याला हे सॉल्व करता नाहीये. आता tan 2x plus x tan 3x equal to tan 3x is equal to tan 2x plus x. Now a equal to 2x and here b equal to x and put this a equal to 2x and b equal to x in this formula. Therefore tan a plus tan b means tan 2x plus tan x whole divided by 1 minus tan 2x tan x. आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण हे सगळं लिहून काढलेले. आता इथे काय करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. तर इथे कोणतीही डिनॉमिनेटरला टर्म नाहीये तर आपण 1 धरलं तरी चालतं. नाउ tan 3x into 1 minus tan 2x tan x. tan 3x into 1 minus tan 2x into tan x equal to 1 into tan 2x plus tan x means tan 2x plus tan x. आता इथे आपल्याला मल्टिप्लाय करायचं tan 3x नी 1 ला आणि tan 3x नी tan 2x आणि tan x ला. आता आपण मल्टिप्लाय करू. Therefore tan 3x into 1 means tan 3x minus tan 3x into tan 2x into tan x equal to tan 2x plus tan x. आता ही पूर्ण टर्म आपण RHS ला नेऊ आणि ह्या दोन्ही टर्म आपण LHS ला नेऊ. Therefore tan 3x minus tan 2x कारण इकडे गेल्यावर ह्याची साइन बदलणार आहे. 2x minus tan x equal to tan 3x tan 2x and tan x. म्हणजेच tan 3x into tan 2x into tan x equal to tan 3x minus tan 2x minus tan x and it is equal to LHS equal to RHS side. LHS side ला काय टर्म्स आहे tan 3x tan 2x tan x आणि RHS side ला tan 3x minus tan 2x minus tan x. आता अशी एक्झाम्पल्स तुम्हाला ही प्रॅक्टिस लक्षात येतात ती कशी सॉल्व करायची. त्यामुळे तुम्ही असे गणित सोडवा, ह्याची प्रॅक्टिस करा अशा क्वेश्चनची. त्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येतं की ते फॉर्म्युला कोणता वापरायचा आणि आपल्याला पुढली स्टेप कोणती आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि मग आपण स्टेप बाय स्टेप बरोबर करतो. आता हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण हा फॉर्म्युला वापरलाय tan a plus b in bracket tan a plus b
इक्वल टू tan a प्लस tan b डिवाइड बाय 1 मायनस tan a tan b. म्हणजे हा फॉर्म्युला, याला फॉर्म्युला समजायचा, हा पाठ पाहिजे. तर तुम्हाला हे सूत्र पाठ करायचंय, पाठ करा.